मकर राशी 16 ते 20 फेब्रुवारी महाप्रलय येणार. हा व्हिडिओ चुकवू नका. मकर राशीच्या लोकांसाठी नियतीने काहीतरी भयंकर शुभ लिहून ठेवला आहे. 14 ते 20 फेब्रुवारी 2026 या 7 दिवसांच्या काळोखात विरघळणारे तुमचं दुर्दैव, आता अचानक समोर येणारा प्रकाशाचा झोत, हे सगळं नेमकं कसं घडणार? शनिदेवाच्या न्यायपीठावरून तुमच्यासाठी असा एक आदेश सुटला आहे, याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. तुमच्या आयुष्यातील संकटांची मालिका आता एका अशा वेळेला थांबणार आहे जिथे केवळ चमत्कार घडला आहे. तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या काही अदृश्य शक्ती आणि तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवून असणारे तुमचे हितशत्रू आता धडकी भरवणारा काळ सुरू झाला आहे. कारण साक्षात महाबली हनुमान आणि कर्मफलदाता यांची शनिदेव तुमच्या संरक्षणाचे कवच तयार केले आहे. गुरुजींच्या मते या 7 दिवसात तुम्हाला अशी एक तुफानी बातमी मिळणार जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. डोळ्यात आनंद अश्रूने उभे राहतील. पण ती बातमी नेमकी काय असेल? कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलची रिंग वाजेल किंवा दारावरची बेल वाजून तुमच्या नशिबाचा कायापालट होईल, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सावध राहा, कारण हे 7 दिवस म्हणजे साधी वेळ नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुमच्या कुंडलीत आणि राजयोगाचा असा मिलाप झाला आहे की आत्तापर्यंत तुम्हाला नाकारणाऱ्या जगाला तुमचं ऐश्वर्य बघून आश्चर्याचा धक्का बसला आहे. या काळामध्ये तुमच्या हातून असे काही निर्णय घेतले जातील जे तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन बसवतील. पण लक्षात ठेवा, हे यश मिळवत असताना तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीची गुप्तता पाळायची. ती गोष्ट कोणती आणि का तुमच्या नशिबाचा हा चमत्कार जगाला खोड्यात टाकणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या आयुष्यातील 14 ते 20 फेब्रुवारी 2026चा हा कालखंड म्हणजे केवळ 7 दिवस नसून ती एका नव्या युगाची नांदी आहे. मकर राशीच्या जातकांना तुमच्या कुंडलीत महापुरुष योग आणि राजयोग असा दुर्मिळ योग मिलाप झाला आहे, जो दशकानुदशके पाहायला मिळत नाही. गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाचे बंदी दरवाजे आता एका क्षणी रहस्यमय थाप पडणार आहे. तुमच्या आयुष्याची गरीब, संकटे आणि मानसिक तणावाची साखरदंड एका झटक्यात तोडून टाकेल. हा संधी नेमकी कुठून येईल? एखादा जुना ओळखीचा चेहरा समोर येईल की अचानक अनोळखी माध्यमातून लक्ष्मी तुमच्या मार्गावर येते? 7 दिवसाच्या गर्भात एक तुफानी सत्य दडलं आहे, त्याची कानकोण तुमच्या शत्रूंना लागली आहे. महाबली हनुमान आणि कर्मफलदाता शनिदेव यांनी मिळून तुमच्या सभोवती एक अजय सुरक्षा कवच निर्माण केलं आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करणारे लोक तुमच्या यशाचा हा प्रचंड वेग बघून थकणार आहेत. एखादी अशी बातमी तुमच्या कानावर पडणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. ती बातमी तुमच्या करिअरशी संबंधित असेल की वाढवणीच्या गुप्तधनाचा एखादा सुगावा लागेल. उत्कंठा आता शिगेला पोहोचला आहे, कारण नियतीने आपला पत्ता टाकला आहे. नभागणात ग्रहांची ही काही चक्र फिरत आहे, तुम्हाला अशा एका वळणावर नेऊन उभे करणार आहे जिथे केवळ चमत्कार हा शब्द उडतो. गुरुजींच्या शब्दात सांगायचं तर 7 दिवस म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची अंतिम वेळ आहे. सावधान, या यशाच्या प्रवासात तुम्हाला एक विशिष्ट गुप्तता पाळायची आहे. पुढचं पाऊल काय असेल हे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत कोणालाही कळू देऊ नका. तुमच्या नशिबाचा हा जो काही सस्पेन्स आहे तो जेव्हा उघडेल तेव्हा अख्खं जग पाहिल, वा काय नशीब आहे. आता प्रतीक्षा आहे त्या एका क्षणाची, जो तुमच्या आयुष्याचा कायापालट करेल. जसा हा 7 दिवसांचा काळ पुढे सरकेल तसतसे तुमच्या आयुष्यातील धनाचा आणि ऐश्वर्याचा मार्ग एका रहस्यमय पद्धतीने मोकळा होताना दिसेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील धनयोग आता इतका प्रबळ झाला आहे की अडकलेले पैसे किंवा विसरलेली संपत्ती अचानक तुमच्याकडे परत येण्याचे संकेत मिळत आहेत. पण हा पैसा केवळ मेहनतीचा नसेल, तर नशिबाच्या अशा एका वळणावर येईल ज्याचा तुम्ही कधी विचार केला नव्हता. रात्रीच्या शांततेत किंवा पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला असे काही अंतर्ज्ञानी होईल जे तुम्हाला गुंतवणुकीच्या किंवा उत्पन्नाच्या अशा एका गुप्त मार्गाकडे नाही जिथे केवळ सोन्याची खाण दडलेली आहे. दुसरीकडे तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या काही लोकांच्या मनात धडकी भरणार आहे. गुरुजी सावधानतेचा इशारा देतात की जे लोक कालपर्यंत तुमची चेष्टा करत होते तेच आता तुमचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, मी देवाचा न्याय सुरू झाला आहे. तुमच्या वाट्याला जे काही हिरावून घेतलं होतं ते आता व्याजासकट परत मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात अचानक अशी एक तुफानी ऑफर डील तुमच्या समोर येईल जी पाहून तुमच्या विरोधकांचे चेहरे पांढरे पडतील. हा विजय इतका मोठा असेल की तुमच्या यशाचा गुंजारा संपूर्ण समाजात घुमेल. पण या उत्कंठेच्या वातावरणात एक गोष्ट अत्यंत गुण आहे की तुमची वाणी, गुरुजी सांगतात की या काळात तुमच्या शब्दात साक्षात सरस्वती वास करणार आहे. तुम्ही बोललेला एखादा शब्द किंवा घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकेल. एखादा जुना व्यवहार किंवा कायदेशीर प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल, जो तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या धनाचा खजिना उघडण्यासारखा असेल. आता प्रश्न असा उठतो की हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण नशिबाची ही लाट तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथून संपूर्ण जग तुम्हाला वंदन करेल. आता हा 7 दिवसांचा प्रवास आपल्या अंतिम टप्प्यासाठी सरकत असताना मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची असे गोड चाहूल लागणार आहे, जशी वाट तुम्ही पिढ्यानपिढ्या पाहत होता. गुरुजींच्या मते तुमच्या कुटुंबात गेल्या कित्येक काळापासून जे काही कलह होता,
अडथळे निर्माण होत होते त्यामागे असणारी नकारात्मक शक्ती साक्षात बजरंग बलीच्या गतीने नष्ट होणार आहे. घरांच्या भिंतींमधून आनंद असे प्रतिनिधित्व उमटणार आहे. पण सर्वात मोठा सस्पेन्स दडला आहे तो म्हणजे एका शुभ बातमीमध्ये. ही बातमी एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन असेल की घराण्याला लागणारा एखादा मोठा कलंक पुसून काढणारा विजय हे लवकरच तुमच्यासमोर उघड होईल. या काळात तुमच्या आरोग्याबाबतही एक विलक्षण चमत्कार घडताना दिसणार. गुरुजी असे संकेत देतात की ज्या जुन्या व्याधींना मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप लागू दिली नाही ती संकटात अचानक हवेत विरघळण्यासारखी नाहीशी होतील. पण हे घडत असताना तुम्हाला निसर्गाच्या एका गुप्त शक्तीची साथ मिळणार. तुमच्या खाण्यापिण्यात किंवा सवयींमध्ये होणारा एक छोटासा बदल तुम्हाला इतकी प्रचंड ऊर्जा देईल की तुमच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून लोक विचारू लागतील, या वयातही तुमच्याकडे चैतन्य कुठून आले. हा केवळ शारीरिक बदल नसून तो तुमच्या ग्रहांच्या बदललेल्या स्थितीचा तुमच्या शरीरावर झालेला दैवी परिणाम आहे. पण सावधान, या 7 दिवसांचा शेवट होत असताना गुरुजी तुम्हाला एका मोठ्या परीक्षेबद्दल स्वागत करत आहेत. जेव्हा तुम्ही यशाच्या आणि आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर असाल तेव्हा तुमच्या घरातील एखाद्या कोपऱ्यात किंवा जुन्या साठवलेल्या वस्तूंमध्ये तुम्हाला अशी एक गोष्ट सापडेल जी तुमच्या पूर्वजांशी संबंधित असेल. ही गोष्ट तुमच्या नशिबाचा पुढचा मार्ग अधिक सुखद करेल. या 7 दिवसांचा हा थरार संपताना तुमच्या मनात एकच भावना असेल, कृतज्ञता, कारण जे काही घडलं ते मानवी बुद्धीच्या पलीकडचंच होतं. आता फक्त शांत चित्ताने स्वामींचे स्मरण करा, कारण मकर राशीचा हा गोल्डन पिरियड केवळ सुरुवात आहे. एक महाप्रचंड साम्राज्याची मकर राशीच्या जातकांनो, 14 ते 20 फेब्रुवारीच्या या 7 दिवसांचा थरार आता तो अंतिम प्रहर आला आहे जिथे निसर्गाचा पडदा सरकणार आहे. आयुष्यातील सर्वात मोठा गोड होणार. गुरुजींच्या मते हा भाग म्हणजे तुमच्या कर्माचा तो हिशोब आहे. साक्षात शनिदेवाने आपला न्यायदंडाने लिहिला आहे. या शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला अशा एका व्यक्तीचा निरोप किंवा अशी एक वस्तू प्राप्त होईल जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. हे केवळ नशीब नाही तर तुमच्या पूर्वजांच्या पुण्याचे ते फळ आहे. आता तुफान वेगाने तुम्हाला पचवण्यासाठी ताकद तुमच्याकडे आहे का? या भागातील सर्वात उत्कंठावर्धक वळण म्हणजे तुमच्या शत्रूंचा होणार नवा चेहरा समोर येणं. गुरुजी सावध करतात की या 7 दिवसांच्या सांगतेवेळी तुमच्या जवळचा समजला जाणारा कोणीतरी असा माणूस उघडा पडेल ज्याने तुमच्या प्रगतीवर आजवर खेळ घातली होती. पण आश्चर्य म्हणजे तुम्हाला त्याचा राग येणार नाही. बजरंग बलीच्या कृपेने तुमचे स्थान इतके उंचावलेले असेल की ही क्षुद्र माणसे तुमच्या पायाशी झुकलेली असतील. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यातून किंवा देवाऱ्यातून तुम्हाला असे काही दैवी संकेत मिळतील जे तुम्हाला येणाऱ्या अनेक वर्षांच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री देईल. हा सस्पेन्स जेव्हा उघडेल तेव्हा तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी गुरुजी अशा एका सत्याचा उलगडा करतात जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. 20 फेब्रुवारीची ती रात्र तुमच्यासाठी केव्हा एका तारखेला शेवट नसेल तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुर्दैवाचा अंत असेल. नियतीने तुमच्यासाठी जो राजयोग राखून ठेवला होता त्याच सिंहासनावर आता सजले आहे. तुमच्या स्वप्नातील ती गोष्ट मिळवणे तुम्हाला आजवर शक्य वाटत होते ती आता तुमच्या हातांच्या अंतरावर असेल. पण लक्षात ठेवा, हा विजय मिळवल्यानंतर तुम्हाला जमिनीवर राहायचे आहे, कारण ज्याच्या पाठीशी साक्षात स्वामी बजरंग बली आणि शनिदेव आहेत त्याला या विश्वात पराभूत करणारी शक्ती अजून जन्माला आलेली नाही. मकर राशीच्या जातकांनो, आपण त्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत जिथे वेळ आणि काळ दोन्ही दबले आहेत. गुरुजींच्या मते 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तुमच्या नशिबाचा तो शेवटचा पडदा बाजूला होणार आहे ज्याच्या मागे महाचमत्कार दडलेला आहे. हा भाग म्हणजे केवळ 7 दिवसांचा अंत नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व कष्टांचे अखेर आणि आवडते साम्राज्याचा पाया आहे. या शेवटच्या प्रहारात तुम्हाला असे काही अनुभव येतील की तुम्हाला जाणीव होईल की आजवर तुम्हाला न मिळालेल्या गोष्टी मागे ईश्वराचा किती मोठा गुप्त प्लॅन होता. पण हा प्लॅन उघड होताना जो ठराव अनुभवायला मिळेल त्याची तुम्ही कधीच कल्पना केली नसेल. या भागात गुरुजी एका अशा तुफानी रस्त्याचा उलगडा करत आहेत जे तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहेत. अचानक असा एका कागदपत्राशी तुमची नजर पडेल किंवा अशा एका मालमत्तेशी विषय समोर येईल ज्याच्याबद्दल तुम्ही आशा सोडून दिली होती. हे धन लाभणे म्हणजे तुमच्या आयुष्याची सर्वात मोठा सस्पेन्स. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे तुमच्या स्वप्नात येणारी दृष्टांतरूपी सूचना, साक्षात बजरंग बली शनिदेवाचा एखादा संकेत तुम्हाला अशा एका मार्गावर घेऊन जाईल जिथे तुमचे 7 पिढ्यांचे कल्याण दडलेले आहे. हा साक्षात्कार जेव्हा होईल तेव्हा तुमचा वाचा बसेल, डोळ्यातून केवळ कृतज्ञतेचे अश्रू वाहतील. वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.